खरंच की आपण नाही बा, या दिगुशेठच्या बायकोमुळे संकट आलंय. मग आपण का जायचं? तिनंच जायला हवं. काय बरोबर बोलतोय. पहिल्यांदा बरोबर बोललास ना रे. त्या नर पशुला रोज एक माणूस पाठवून हाच एक उपाय असेल तर पहिला माणूस म्हणजे दिगंबर रावांची आवडती राणी सखूबाई नाही का? त्या गुहेत तिनेच नरपशूला डिवचलं, त्यामुळे पहिला बळी तिचाच जायला हवा. सकूलाच गुहेत पाठवायला हवं. काय डिवसलं चाललंय? सांगितलं ना एकदा सकूने तसं काहीही केलेलं नाहीये म्हणून. सकू काय जाणून बुजून त्या गुहेत गेली होती का, की त्या नरपशूला आमंत्रण द्यायला गेली होती? अरे ती आमंत्रण द्यायला गेली नव्हती तर नरपशूच्या गुहेत कोणासाठी गेली होती? गावामुळे गेली का तुमच्या घरच्यांच्या दबावामुळे? अरे ते खरे दागिने शोधण्यासाठी, त्या दागिन्यांसाठी तुम्ही आणि तुमच्या मातोश्रींनी त्या सकूला घराबाहेर हाकललात ना. मग यात त्या एकट्या सखूची जबाबदारी नाहीये. मनोरमाबाईंच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. एक तर तिने तरी जावं, नाही तर तिला पाठवणाऱ्यांनी तरी जावं. आणि सर्वात प्रथम त्या नरपशूच्या गुहेत मनोरमाबाईंच्या कुटुंबामधल्या माणसानेच जायला हवं. काय भास्कर बुवा? चोख शास्त्राला धरूनच न्याय झालाय. पहिला बळी मनोरमाबाईच्या कुटुंबातल्या माणसाचा झाला पाहिजे. वय वय बरोबर बोलतायत. पहिला बळी मनोरमाबाईंच्या घरातलाच असेल. अहो पण मी काय म्हणते, पण काय न्याय झालाय आता. होय तर मनोरमाबाई, आता तुम्हालाच निर्णय घ्यावा लागेल की तुमच्या घरातून पहिला बळी कोण जाईल. मनोरमाबाई, आता तुम्हालाच निर्णय घ्यावा लागेल की तुमच्या घरातून पहिला बळी कोण जाईल. बाबा, तुम्ही बघा मला बकासुराची गोष्ट सांगितली होती, त्यात पण त्याला रोज एक बळी द्यावा लागायचा ना. बावळटा, माझ्याकडे काय बघतोयस? बकासुराकडे जायला मी काय भीमासारखा वाटलो की काय तुला? अहो, आपल्याकडे भीमासारख्या ताकदीचे एकच आहेत, ते म्हणजे बाबाजी. ते पण भीमासारखे शक्तिमानच आहेत. रमाई तेच का नाही जात गुहेत? म्हणजे सगळे प्रश्नच संपतील. विनो काहीतरीच काय बोलतोस? गावातल्या काही लोकांचे प्राण बाबाजींनीच वाचवलेत. हो, पण तेच गेलेत तर ते बकासुराला मारतील ना, आणि आणखीन कुणाचा बळीच जाणार नाही. अरे मूर्खा, पण गावकरी बाबाजींना कसे जाऊ देतील? कोणी जायचं ना ते तुम्ही ठरवा. मला काही कळत नाही म्हणा, पण मी एक सांगून ठेवते, मी काही जाणार नाही. चुका करायच्या त्या सकुनी आणि तिच्या चुकीपायी माझे लचके तोडायचे त्या नरपशुनी, हे काय जमणार नाही. वहिनी, वच्ची पण योग्य आणि मुद्द्याचा बोलते हो. ते गावकरी पण तेच बोलत होते आणि ती सुभेदार पण तेच बोलत होते. आपल्या दिगूने जर त्या सकूची बाजू घेतली नसती ना तर एव्हाना ठरलं असतं कुणी जायचंय ते.
मलाही वाटतं की सखूच जायला हवी. या घराण्यावरचं ग्रहण सुटेल. या घरावर कायम संकट आली ती सखूमुळेच. ती या घरातच नको. घरात काय, ती या जगातच नको. मरू देत तिला. नाहीतर काय, पांढऱ्या पायाची अवदसाई मिली, तिला चावू दे. आपली कोणाची चूक नसताना शिक्षा आपल्याला का? त्या सखूलाच पाठवा ना. तुम्ही सगळ्यांनी तुमची मतं सांगितलीत. आता निर्णय मी घेणार. अहो तुम्ही मनातल्या मनात नका ना बोलू. मला सांगा ना तुम्ही काय विचार करताय. हो, काळोख दाटून आल्यासारखं वाटतंय का सखू? उद्या आपल्या घरातलं कुणी एक, मग ते कोणीही असो, पण उद्या आपल्यात नसेल. कळतंय का तुला? बळी जाणार आहे घरातल्या कोणाचा तरी. माझं तरी या विचारानेच अंग शहारतंय. अगं किती किती भयानक आहे सखू. पण त्यावर पण उपाय आहे. कोणता उपाय? गावातले सगळे लोक काय म्हणतायत ते मला मान्य आहे. जे काही घडलं ते माझ्यामुळे घडलं. माझ्यामुळेच घरावर गावावर संकट आलंय. मी नर पशुला डिवचलं नाही, पण शेवटी निमित्त तर मीच झाले ना. मग मलाच जायला हवं. मीच जाई. गप्पा बस सकू. उगीच अगोचरपणा दाखवून मी जाते असं बोलू नकोस. ते काय रावळात जाऊन यायचं इतक्या सहज म्हणायला? हे बघ, माझ्या समोर बोललीस ते बोललीस. इतर कोणाही समोर तोंडातून शब्द जरी काढलास ना, खबरदार. अगं माझी शपथ आहे तुला सकू. बळी जाणं म्हणजे काय याचा अर्थ तरी कळतो का तुला? दिगू दादा, सकू बहिणी, लवकर बाहेर चला. सगळेजण जमलेत आणि वहिनींचं नाव घेत आहेत. वहिनींना गुहेत पाठव असे म्हणतायत. काय? हो, त्यावर रमय विचार करत होती आणि आता म्हणली की तुम्हा दोघांना बोलून आण. म्हणजे तिचाही हाच विचार झाला असेल बहुतेक. माझी शपथ आहे तुला. लक्षात ठेव सकू. बाहेर काहीही बोलू नकोस.